नमस्कार, माझे नाव ईश्वरी बाळकृष्ण सावंत। आज मी तुमच्या समोर सैनिकाचे आत्मकथन हा विषय मांडणार आहे। 26 जानेवारीच्या संचलनाचा कार्यक्रम टीव्हीवर चालू होता आणि त्याखाली एक ब्रेकिंग न्यूज झळकत होती। 25 वर्षाचा सैनिक सचिन राणे अतिरेक्यांशी लढताना धारातीर्थी पडला। क्षणभर मन गलबलून आलं, मनात अनेक विचार तरळून गेले आणि टीव्हीच्या बाजूला लावलेलं कॅलेंडरवरचं सैनिकाचं चित्र जणू माझ्याशी बोलूच लागलं। झालं, अजून एक सैनिक धारातीर्थी पडला। आता तुमच्यातील देशभक्ती उफाळून येईल। व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुकवर श्रद्धांजल्या वाहिल्या जातील, सल्यूट केले जातील। पण हे फक्त 2 दिवस, त्यानंतर परत सर्व शांत। पण तुमच्या मनात हा विचार येतो का की त्या शहीद जवानाच्या कुटुंबाचं काय होत असेल? त्यांनी तर आपला स्वतःचा माणूस गमावलेला असतो। एका सैनिकाचे मरण ही न भरून येणारी पोकळी असते, कारण सैनिक होण्यापर्यंतचा प्रवास का सोपा असतो? आता माझंच बघा ना, घरातले सगळेच सैन्यात, त्यामुळे सैनिकाचा रुबाब, समाजात मिळणारा मान सन्मान बघून वाटलं आपणही सैन्यात जावं। कारण देशभक्ती ही कोणत्याही शाळेत शिकवली जात नाही, ती रक्तात असावी लागते। महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर सैनिक होण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर रोज धावणे, ट्रेकिंग, फायरिंग अशा टप्प्यातून खडतर असं प्रशिक्षण पूर्ण करून सैनिक झालो। खरं तर या प्रशिक्षणादरम्यानचं वातावरणच असं असतं की धाडस, देशभक्ती तुमच्या नसानसात वाहायला लागते। सैनिक म्हणून रुजू झाल्यावर रणांगण गाजवावं असं वाटू लागलं। पण पहिली नेमणूक झाली ती राज्य दलात, त्यानंतर 1.5 वर्षांनी नेमणूक झाली ती कारगिलला। कारगिल म्हणजे चारी बाजूने घनदाट जंगल, विजेची व्यवस्था नाही आणि रात्र म्हणजे कीटकांशी युद्ध सुरूच, आणि या सर्वात डोळ्यात तेल घालून पहारा ठेवायचा। खरंच हे सतीचं वाण आहे। आमचे काही सहकारी तर सियाचीन सारख्या मृत्यूभूमीत अस्मानी संकटांना तोंड देत, जिथे उणे 24 अंश सेल्सिअस तापमान आहे, अशा परिस्थितीत देशाची सीमा जागती ठेवतात। या सगळ्यात आमचे सहकारी हेच आमचे नातेवाईक। घरच्यांची आठवण तर येतेच, पण कर्तव्यापुढे सारेच विसरावे लागते। सण तर आम्ही आमच्या कॅम्पमध्ये साजरे करतो, पण कधी रक्षाबंधनाला राख्या किंवा मकर संक्रांतीला तिळगुळ येतो, तेव्हा वाटतं अरे आपण ज्यांच्यासाठी इथे उभे आहोत त्यांना आपली काळजी आणि आठवण तरी आहे, आणि खात्री वाटते की आपल्या मागे आपल्या कुटुंबाची काळजी आपला देश घेतोय। पण आम्हाला खूप वाईट वाटतं जेव्हा धार्मिक, जातीय दंगलींसाठी सैनिकी शक्तीचा वापर होतो। आमच्या शस्त्रांचा वापर हा शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी व्हायला हवा, पण जेव्हा आपल्याच देशवासियांवर बंदुका उचलण्याची पाळी येते तेव्हा म्हणावेसे वाटते, हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या। आणि जर तुम्हाला आमचे बलिदान खरंच मौल्यवान वाटत असेल ना, तर मी, माझे कुटुंब, जात, धर्म, पंथ, राज्य, भाषा याच्या पलीकडे जाऊन देशाचे हित सर्वात पहिले, हा सैनिकी बाणा सगळ्यांनीच अंगी बाणवला पाहिजे। तरच हा देश सुजलाम सुफलाम होईल। आणि नका करू आमच्या बलिदानाचं राजकारण, आरोप प्रत्यारोप। फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुमच्या सुखासाठी आम्ही सैनिक आमच्या रक्ताचं शिंपण घालून संरक्षणाची भिंत बांधतो आहोत। बाकी काय बोलू। जय हिंद। कॅलेंडरवरचं सैनिकाचे चित्र माझ्याकडे स्मित करून पाहत होतं आणि माझ्या कानात रेडिओवरील गीताचे शब्द पडत होते। भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी। धन्यवाद।